तर तुम्ही एवढ्या जवळून तांबडा वाघ कधी पाहिला आहे का? तर तुम्हाला तो आज बघायला मिळणार आहे. तर पाहू शकता इकडे साईज बघा त्याची. त्यांनी पाहायला मिळतात. नाही कुत्र्यागत. आज आपण चाललो आहोत कात्रज प्राणी संग्रहालय एक्सप्लोर करण्यासाठी. आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत कात्रज चौकात आणि येथून राजीव गांधी प्राणी संग्रहालय फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता आम्ही प्राणी संग्रहालयापाशी येऊन पोचलेलो आहोत आणि आमची टू व्हीलर पार्क करत आहोत. ही पाहू शकता राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची कमान. तर आता आपण बुकिंग काउंटर पाशी जाणार आहे आणि तिकीट बुक करणार आहोत, म्हणजे तिकीट काढणार आहोत. दोन आहेत. इथे 2 तिकिटांसाठी आम्हाला 120 रुपये आकारण्यात आले. गेटमधून एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला प्रथमतः हे कारंजे पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण लेफ्ट साईडने एक्सप्लोर करायला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्या स्पॉटवर आपल्याला मुंगसाचे दर्शन झालेले आहे. तर आता आपण सेकंड स्पॉटवर आलेलो आहोत आणि इथे सुद्धा आपल्याला माकड पाहायला मिळतील. तर त्यांच्यासाठी वरती असं लाकडाचं बनवलेलं आहे आणि त्यावरती ती बसलेले आहेत. आता आपण येथून एंट्री करणार आहोत. आणि इथे आपल्याला आय थिंक स्नेक साप पाहायला भेटतील. तर भरपूर लोक ऑलरेडी इथे आलेले आहेत आणि पाहत आहेत. येथे आपल्याला वेगवेगळ्या प्रजातीचे साप पाहायला मिळत आहेत. तर आता साप बघितल्यानंतर आपण निघालेलो आहोत कासव पाहण्यासाठी. तर तो स्पॉट इकडे आहे. घोणस हा साप अत्यंत विषारी म्हणून ओळखला जातो. तर इथे आपल्याला अजगर पाहायला भेटणार आहे. तर इथे पाहू शकता. अजगर हा साप बिनविषारी असतो, पण तो आपले भक्षक डायरेक्ट गिळण्याचा प्रयत्न करतो. त्याने काहीतरी खाल्लेलं आहे. आणि त्याची माहिती इथे दिलेली आहे ह्या बोर्डवर. प्राणी संग्रहालयात एक दुर्मिळच गोष्ट पाहायला मिळाली. आजपर्यंत सरडे अनेक पाहिले होते, पण एवढा मोठा सरडा पहिल्यांदाच पाहिला. आपल्याला घोरपड हा प्राणी पाहायला भेटत आहे. इथे पाहू शकता. घोरपड हा प्राणी प्रामुख्याने आपल्याला डोंगरामध्ये कड्या कपाऱ्यांमध्ये पाहायला मिळतो. आणि इथे
ह्या प्राण्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि याचे भक्षक म्हणजे लहान लहान किडे किंवा छोटे छोटे पक्षी असतात. काढले का रे? तर आता आपल्याला पाहायला मिळत आहे असा प्राणी जो पाण्यामध्ये आपले अधिपत्य गाजवतो, अर्थात मगर. तर इथे कात्रज मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे आणि त्याची क्षमता 20 लाख लिटर आहे. तर इथं जे वेस्ट पाणी असतं, खराब पाणी, तर ते शुद्ध करण्यासाठी 2 तिकडे टाक्या बसवलेले आहेत आणि त्या प्रकल्पाचं इथं काम चालू आहे. तर पाहू शकता तिकडे, आणि त्याच्या पलीकडे ते जंगल आहे, फॉरेस्ट. थोडे पुढे येताच आपल्याला अस्वल या प्राण्याचे दर्शन झाले आहे. पाऊस उघडला असल्यामुळे सर्व प्राणी आपल्याला बाहेर पाहायला मिळत आहेत. इथे आपल्याला 2 अस्वल पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही सुद्धा आपल्या इलाक्यामध्ये मुक्त संचार करत आहेत. थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला चितळ जातीचे हरिण पाहायला मिळत आहे. हा सुद्धा एक हरणांचाच प्रकार आहे, पण ह्यांची साईज खूपच मोठी आहे. तर इथे माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही, पूर्ण असं जंगल आहे, हिरवगार. आणि तिकडे तो पाणी आहे, तलाव, तिकडे काहीतरी काम चालू आहे. आणि इकडे बॅक साईडला पाहू शकता, हो आता कात्रजचा जो ब्रिज चालू आहे तो दिसतोय. आणि तिथून जो ओढा येतो तो असा येतो खाली. इथे आपण पाहू शकता बांबूंची उंच उंच बेटे, याच्यामुळे परिसर खूपच सुंदर दिसत आहे. इथे आपल्याला काळविटांचा कळप पाहायला मिळत आहे. सर्वजण एकत्र बसलेले आहे. खूपच सुंदर असे दृश्य दिसत आहे. तर या स्पॉटवर आपल्याला लांडगे पाहायला भेटणार आहे. ते एक पहा, तिथं पोजच दिलेले आहे त्याने दगडावरून, आणि तिकडे एक असं फिरून येत आहे. सेम हा कुत्र्यासारखे दिसतात आणि आपल्या डोंगर भागामध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळतात. इथून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला लांडग्यांचेच मित्र म्हणजे सगळ्यात चतुर प्राणी म्हणजे कोल्हा, त्यांचे दर्शन झालेले आहे. तर पाठीमागे आपल्याला या स्पॉटवर तरस पाहायला भेटणार आहे. तर तिकडे पाहू शकता. तरस हा प्राणी प्रामुख्याने आपल्याला डोंगर भागामध्ये आढळून येतो आणि राहण्यासाठी हा डोंगर कपऱ्यांचा आसरा घेतो. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा स्वतः कधी जास्त शिकार करत नाही, तर जी ऑलरेडी दुसऱ्या प्राण्यांनी शिकार केलेली असते तो त्याचा भक्षक म्हणून वापर करतो. आता आपण अशा स्पॉटवर येऊन पोहोचलेलो आहे जिथे आपल्याला जंगलाच्या राजाचे दर्शन होणार आहे. पण आज थोडा बॅड लकच लागला. जंगलाच्या राजाच्या ऐवजी आपल्याला जंगलाच्या राणीचे दर्शन झाले, कारण दोघांना एक साथ ते बाहेर सोडत नाहीत. तर इथे आपण पाहू शकता जंगलाची राणी एकटीच मस्ती करताना दिसत आहे. पुढे येताच दर्शन झालेले आहे गजराजचे, आणि एक सोडून आपल्याला 2-2 गजराज पाहायला मिळत आहेत. पुढे आल्यानंतर पाहायला मिळत आहे रानगवा. तर इथे आपल्याला 2 रानगव्यांचे दर्शन झालेले आहे आणि दोघेही शांतपणे बसलेले आहेत. हे पाहू शकता रान मांजर. जसं आपण आपल्या घरात पाळीव मांजर असतं त्याच प्रकारे हे मांजर रानात सुद्धा आढळून येतं. तेच आहे हे रान मांजर.
हे सुद्धा एक रानमांजरच आहे, पण ह्याचा प्रकार बिबट्यासारखा दिसत आहे. थोडे पुढे येताच आपल्याला बिबट्याचे दर्शन झालेले आहे. बिबट्याला संरक्षण भिंतीबरोबरच संपूर्ण भोवताली जाळीचे कुंपाऊंड केलेले आहे, कारण आपल्याला माहीत आहे की बिबट्या लांबपर्यंत उडी मारू शकतो आणि तो झाडावर सुद्धा चढू शकतो. आता आपण या गुहेमधून सगळ्यात खतरनाक पॉइंटकडे जाणार आहोत, तो म्हणजे टायगर पॉइंट. आता आपण आलेलो आहोत टायगर पॉइंटवर. तर तिकडे पाहू शकता, तिकडे पाहू शकता पांढरा वाघ. तर हा व्हाईट टायगर आपल्याला मुक्तपणे संचार करताना पाहायला मिळत आहे. पांढऱ्या प्रजातीचे वाघ प्रामुख्याने आपल्याला फार कमी प्रमाणात आढळून येतात. तर तुम्ही एवढ्या जवळून तांबडा वाघ कधी पाहिला आहे का? तर तुम्हाला तो आज बघायला मिळणार आहे. तर पाहू शकता इकडे साईज बघा त्याची, खूपच मोठा आहे आणि खूप जवळून त्याचं आज दर्शन होत आहे. हा सुद्धा वाघ आपल्याला त्याच्या इलाक्यामध्ये मुक्त संचार करताना पाहायला मिळत आहे. या वाघाचे एवढ्या जवळून दर्शन झाल्यामुळे तिकिटाचे पूर्ण पैसे वसूल झाल्यासारखे वाटत आहे. आज समजले या प्राण्याची जंगलामध्ये एवढी दहशत का असते. कारण याची डौलदार शरीरयष्टी आणि याच्या पायाचे पंजे, त्याचबरोबर याचा मोठा असा जबडा. तर आज अशा प्रकारे आपण राजीव गांधी प्राणी संग्रहालय पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. त्यामध्ये आपण वाघ, सिंह, हत्ती, सांबर, हरिण, काळवीट, सर्व प्रकारचे साप, पांढरा वाघ, सर्व काही प्राणी एक्सप्लोअर केलेले आहे ते. आणि पूर्ण असं 2 तासामध्ये आपलं पूर्ण प्राणी संग्रहालय बघून झालेलं आहे. आणि वाघाचे दर्शन तर एकदम जवळून झाले ते, त्यामुळे एकदम भारी वाटलं. तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.